आतमध्ये आपण दोन्ही संघांच्या दरम्यान पाहतोय. दोन्ही संघांचा विचार केला तर शिवशक्ती वाटोळे संघाची गोलंदाजी महत्त्वपूर्ण राहिली आहे आणि सिद्धनाथ स्पोर्ट्स गिरेवाडी संघाचा विचार केला तर त्यांची बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये उल्लेखनीय राहिली आहे. त्यामुळे बिग बॅटल नक्कीच पाहायला मिळेल. एका बाजूला उत्कृष्ट गोलंदाजी, एका बाजूला उत्कृष्ट फलंदाजी. फलंदाजीच्या अगेन्स्ट कशी गोलंदाजी केली जाते शिवशक्ती वाटोळे संघाच्या माध्यमातून आणि समोरच्या संघाची कशी वाट लावली जाते हे पाहणं सुद्धा खूप महत्त्वाचं राहणार आहे. कारण नावामध्येच पाहायला गेलं तर शिवशक्ती वाटोळे अगदी अनेक संघांचं वाटोळे करणारा हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण खेळाच्या माध्यमातून आज पाहायला गेलं तर आपल्या नावाचा डंका टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामध्ये या संघाने गाजवलेला पाहायला मिळतो आणि रबर बॉल क्रिकेटच्या हंगामध्ये आज हनुमान चषक 2025च्या स्पर्धेमध्ये कसा खेळ करतायत हे पाहणं सुद्धा खूप महत्त्वाचं राहणार आहे. 3 षटकांची मॅच आणि 3 षटकांच्या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर सलामीची जोडी आपण सिद्धनाथ स्पोर्ट्स गिरेवाडी संघाच्या माध्यमातून एका बाजूला पहिल्या मॅच मध्ये 47 धावांची खेळी करणारा एक उत्कृष्ट बॅटर अमोल आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला ज्याने मोलाची अप्रतिम साथ दिली तो प्रथमेश आपल्याला नॉन स्ट्रायकर एंडला बॅटिंग साठी पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती शिवशक्ती वाटोळे संघाच्या माध्यमातून गोलंदाज पाहायला मिळेल अर्जुन. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पाचा बॉल बॅटची लिडिंग एज अगदी पाहायला गेलं तर स्लिपच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतो आणि एकच धाव. पहिल्याच बॉलवरती दाबांचं अकाउंट ओपन होत असताना पाहायला मिळालं. दाबांचा श्री गणेशा धावफलकावरती पाहायला मिळतो. एकच धावफलकावरती पाहायला मिळते. पहिलाच बॉल अप्रतिम हाताला आणि त्याच्यावरती फटका जर पाहायला गेलो तर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न बॅटची लिडिंग एज आणि स्लिपच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एकच धाव. येस पुन्हा एकदा पंच गवतात. इट्स व्हाईट बॉल अबांताच्या स्वरूपामध्ये y+1 टोटल 2 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि संपूर्ण संघांना विनंती ज्या संघाच्या मॅचेस झालेल्या आहेत त्या संघांना विनंती आहे आयोजन कमिटीच्या माध्यमातून एक खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि जेवणाची सोय सुद्धा त्यांच्या माध्यमातून केलेली आहे. जेवण तयार आहे. कोणाला जेवायचं असेल तर आपण नक्कीच जेवणाचा स्वाद घेऊ शकता. डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळाला. दोन इथे y+1 आणखीन एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला गेलं तर फटक्यामध्ये होतो वजन आणि धावा मिळालेत अर्धा डझन. अप्रतिम अमोलच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. समोर कोण आहे हे पाहिलं जात नाही. पाठीमागल्या मॅच मध्ये काय केलंय तेच या मॅच मध्ये करण्याचा प्रयत्न अमोल यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. टोटल 9 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. y+1 यस y+1 ल्या 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. 11 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. गोलंदाजी थोडीशी खराब पाहायला मिळाली शिवशक्ती वाटोळे संघाच्या माध्यमातून आणि अमोल यांची दर्जेदार बॅटिंग या मॅच मध्ये तोच फॉर्म इनफॉर्म बॅटर फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. शरीरावरती बॉल आदळला आणि अगदी पाहिलं गेलं तर नॉन स्ट्रायकरांचा बॅटर तर इंटरेस्टेड होता. सिंगल धाब्यांसाठी स्ट्रायकरांच्या बॅटरने थांबवलंय म्हणून नेहमी म्हटलं जातं योग्य वेळी दिलेला नकार आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर काही पुढे घेऊन जात असतो. आता हे अमोलचाही तोच प्रयत्न पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 11 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. खरा बॉल व्हाईट बॉलचा कॉल अबांताच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड होईल. टोटल 12 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर पुण्याचा वेगवान बॉल बिहाइंड द विकेट यस्टनच्या पाठीमागे अप्रतिम काम पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. वाईट बॅक टू बॅक 2 वाईट आपल्याला पाहायला मिळालेत. पाहूयात काय घडलंय. पंच थोडीशी चर्चा करतायत. थोडीशी चर्चा जरूर चालू आहे. पाहायला लागलाय का जरूर पाहिलं जाईल आणि त्यानंतर थोडीशी चर्चा आणि पंच कळतात. यस इट्स व्हाईट बॉल. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. विनंती आहे या संबंधाच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव. पंच हे तर क्रिकेटमधील देव आहेत आणि त्या देवाचा निर्णय तुम्हाला मान्यच करावा लागेल. अवंताच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव. 13 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. यस आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तर अनेक हॅट्रिक्स आपण पाहिल्यात. त्यामधील आणखीन एक हॅट्रिक व्हाईटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि
15 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. अगदी पाहिले की तर खराब गोलंदाजी. समोरच्या दिशेला चांगला स्ट्रोक अलॉंग द कार्पेटच्या साह्याने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे, दुसरा धाब्याचा प्रयत्न केलाय, कॉल चांगला. दोघांमध्ये कॉलिंग किती चांगलं पाहायला मिळालं, अप्रतिम. आणि त्यानंतर अबांतरच्या स्वरूपामध्ये आणखीन एक अबांतरची धाव. टोटल 3 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि या 3 नंतर धावफलक जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, फेकी पाहायला मिळाली, बॅकअप नव्हतं आणि बॅकअप नसल्या कारणाने अबांतरच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव. चांगला स्ट्रोक इथे इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. आपण पाहिलं गेलं तर दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय, थांबवलं गेलं. एका धाब्यावरती समाधान मानलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. एक षटकाचा वादळी खेळ समाप्त झालाय. बिनबाद 19 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. यामध्ये जर विचार केला तर 6 बॉल फेस केले ते म्हणजेच स्ट्रायकर यांचा बॅटर अमोलच्या माध्यमातून 6च्या 6 बॉल फेस केलेले आपल्याला पाहायला मिळत आणि डेंजर एंडचा बॅटर अर्थातच नॉन स्ट्रायकर एंडचा बॅटर ज्याने 6 बॉल अगदी पाहिले गेले तर नॉन स्ट्रायकर एंड वरून या मॅचचा आनंद घेत असताना तो आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जेवणासाठी विनंती आहे 1 ते 3 या टायमिंग मध्येच आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. त्यामुळे जे कोणी खेळाडू इच्छुक असतील, जे कोणी खेळाडू जेवण करणार असेल तर विनंती आपण 1 ते 3 या वेळेतच जेवणासाठी जिकडे जेवणासाठी जागा आहे तिकडे तुम्ही जाऊ शकता याची नोंद घ्यायची आहे. दुसरं षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवरती राजेश पाहायला मिळतोय. पहिला बॉल चांगला बॉल पडल्यानंतर राईज आणि सरप्राईज करतो. अप्रतिम बॉल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय भरपूर वेगाने आणि 2 धाबा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॉलिंग चांगला आहे, दोघांमध्ये समन्वय चांगला, दोघांमध्ये अगदी पाहिलं गेलं तर कॉर्डिनेशन खूप चांगलं पाहायला मिळालं आणि 2 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यांवरती. राजेशच्या गोलंदाजीच्या शैलीचा विचार करावा लागेल. अगदी 20 18 होता 18 होता. आणखीन एक चांगला बॉल डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अप्रतिम बॉल. गुडलाईन स्पॉट वरून थोडासा उसळी घेतोय, पडल्यानंतर आखूड टप्प्याचा बॉल थोडासा उंची घेत असताना पाहायला मिळाला आणि डॉट बॉलची सांगता. राजेश काय गोलंदाजी करतोय, खांद्यांचा भरपूर सारा वापर मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळाला आणि दुसरा डॉट बॉल आला. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. 20 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहतो. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी या षटकामध्ये. मोठा फटका केलाय, पूल मैदानाच्या बाहेर गुल केलं या बॉलला आणि आलाय अमोलच्या बॅट मधून हा षटकार. 27 धावसंख्या धावफलकावरती. थोडासा बदल आपण करत आहोत. धावफलकावरती 27 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. म्हणून तुमचा अतिरिक्त खेळाडू असणं खूप महत्वाचं आहे. 27 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. इन्फॉर्म बॅटर आपल्या नाबादचा डंका मैदानाच्या आतमध्ये पिटत असताना पाहायला मिळतोय. अनेक फलंदाजाने अनेक गोलंदाजाने ज्या फलंदाजीच्या समोर गुडघे टेकले असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना अमोल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल. ऍक्शन पहा अप्रतिम, टप्पा पहा अप्रतिम, लाईन आणि लेन पहा अप्रतिम, कंट्रोल अप्रतिम आहे आणि जितका वेग हवा तितका वेग मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना राजेश आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी. टीट फॉर टॅट ईट का जेव्हा पत्तर से डॉट बॉलची सांगता झाली आहे. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर व्हाईट बॉलचा इशारा. अबांतरच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव. थोडस लाईन आणि लेंथ मध्ये कंट्रोल पाहायला मिळालं नाही या बॉलवरती आणि अबांतरच्या स्वरूपामध्ये स्वैर मारा करत असताना राजेश पाहायला मिळतो आणि सिंगल नंतर 28 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. चांगला बॉल अगदी पाहायला गेलं तर डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम बॉल. बॅटचा वेग भरपूर आणि बॉलचा वेग जर पाहायला गेला तर कमी पाहायला मिळतो. चेंज ऑफ द पेस परिवर्तन आणि निसर्गाचा नियम आणि तो वापरलाय राजेश या गोलंदाजाने आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर थोडासा बाहेर टाकलेला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंच दंडित करतायत. अबांतरच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळेल. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 29 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. चांगला बॉल. इथे पाहायला गेलं तर भरपूर वेग गती दाखवली या बॉलवरती आणि संघाची झाली प्रगती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 29 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते.
रन रेटचा विचार केला तर 14.50च्या गतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळाली. या षटकामध्ये धावा खर्च केल्या तो म्हणजेच गोलंदाजाने जवळपास 11. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती ती म्हणजेच 19 धावसंख्या होती. या षटकामध्ये पाहिले गेलं तर उर्वरित 10 धावा खर्च केल्यात. 29 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटचे महत्वपूर्ण 6 बॉल, शेवटचं हाणामारीचं, तोडाफोडीचं, डेथ ओव्हरचं, स्लॉग ओव्हरचं षटक कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल आणि एकनाथ गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतो तिसऱ्या षटकामध्ये. या षटकामध्ये किती धाबा दिल्या जातील, आव्हानात्मक धावसंख्या जवळपास या मैदानाचा विचार केला 40-45 धाबा डिपेंड होताना पाहिलंय, चेस होताना पाहिलंय. शेवटचं षटक एकनाथच्या खांद्यावरती जबाबदारी दिली कॅप्टनच्या माध्यमातून. पहिला बॉल, चांगला बॉल, अगदी पाहायला गेलं तर ऑन साईडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये अगदी पाहिलं गेलं तर शरीरावरती बॉल आढळलाय आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर एका धावेने धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय 30 अशी धावसंख्या धावफलकावरती. पहिलाच बॉल आपण पाहिलं गेलं तर सिंगल धाब आली. धाबा कशा येतात याला महत्व नाही, धाबा येणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. अगदी पाहिलं गेलं तर 30 अशी धावसंख्या धावफलकावरती. फटका फसला, मिस टाइम स्ट्रोक, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक कॅच पकडलाय आणि संपला इथे अमोलचा खेळ. फलंदाज बाद, पहिला धक्का बसतो 30 धावसंख्येवरती. जो खरं तर गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी कर्दनकाळ होता, जो खरं तर संघांसाठी काटा होता, तो काटा मैदानाच्या बाहेर काढला अमोलच्या माध्यमातून आणि अमोल मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. 30 धावसंख्येवरती 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पहिला धक्का बसलाय आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळेल जयेश इन ॲट नंबर 3. महत्वाची पोझिशन ज्या ठिकाणी संघाला सावरायचं असतं, त्या संघाला धावा बनवायच्या असतात, त्या ठिकाणी संघाची परिस्थिती काय आहे त्या परिस्थितीनुसारचं क्रिकेट खेळायचं असतं. त्या परिस्थितीनुसार क्रिकेट खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जयेश आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळतो. अजूनही पाहिलं गेलं तर 4 बॉलचा खेळ बाकी आणि 4 बॉलचा खेळ बाकी असताना गोलंदाजीचा विचार केला तर 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धाबा खर्च केल्या त्या गोलंदाजाने आतापर्यंत पाहिलं गेलं तर 1 धाव खर्च केली या षटकामध्ये. इकॉनॉमिकल डेथ ओव्हरचं षटक कसं टाकावं याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलवरती या गोलंदाजाने दाखवलं. पुण्याला चांगला बॉल, अगदी पाहिलं गेलं तर टायमिंग चांगलं पाहायला मला. क्षेत्ररक्षक डीपला आहे, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला. 2 धाबा कंप्लीट होतील का, बॅकअप आहे का, आणि यस बॅकअप होतो. 2च धाबा, 2 धाब्याने धावफलक पुढे. टोटल 32 धाबा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती विकेट आणि तिसऱ्या बॉलवरती 2 धाबा. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 32 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. अजूनही विचार केला तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. जास्तीत जास्त धाबा बनवण्याचा प्रयत्न आपल्याला सिद्धनाथ स्पोर्ट्स गिरेवाडी संघाचा पाहायला मिळेल. चांगला बॉल, सबमरीन डिलिव्हरी, थोडासा खाली राहिलेला बॉल. डॉट बॉलची सांगता आपल्याला जरूर पाहायला मिळाली. जाग्यावरूनच खेळण्याचा प्रयत्न झालाय. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. 4 बॉलचा खेळ समाप्त होतोय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी या मॅच मध्ये. जिंकण्यासाठी किती धाबांचं टार्गेट दिलं जाईल आणि हे टार्गेट ठरवणारे शेवटचे महत्वपूर्ण 2 बॉल. राजेशच्या गोलंदाजीचा विचार केला तर काय कमबॅक केलं या गोलंदाजानं. कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक. परिस्थितीनुसार कसं गोलंदाजी करायची हे राजेशने या मॅच मध्ये दाखवलं. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर होणारी मॅच सी गटातील पहिली मॅच, पहिल्या फेरीची यराड वर्सेस मालदन या 2 संघांच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. इनिंगच्या समाप्तीमध्ये शेवटचा महत्वपूर्ण बॉल. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल, सिंगल धाब्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज धावबाच्या स्वरूपामध्ये बाद होईल का, नाही. यस, डॉट बॉलची सांगता पंचांच्या माध्यमातून निर्णय कळवला आणि 3 षटकांचा खेळ समाप्त होतो. टोटल धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 32. जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 33 धाबांची शिवशक्ती वाटोळे संघाला. म्हणून म्हटलं जातं आयुष्य सुद्धा क्रिकेट शून्यातून प्रत्येकाला सुरुवात करावी लागते, पण सुरुवात कशी झाली हे पाहिलं जात नाही, शेवट कसा होतो हे पाहिलं जातं. आणि आता पाहिलं गेलं तर शेवट अप्रतिम केलेला शिवशक्ती वाटोळे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अगदी पाहिलं गेलं तर यराड स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन्स उपस्थित आहेत, मालदन संघाचे कॅप्टन सुद्धा उपस्थित आहेत. आपलंही स्वागत आणि टॉस करूयात टॉस बॉक्स मध्ये. आयोजन कमिटीचे व्हॉलंटियर्स आपल्याला विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करायचं प्लीज.
दोन्ही संघांचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. आयोजन कमिटीचे व्हॉलेंटियर्स आपल्याला विनंती, आपण टॉस करा. यानंतर आपण थोडीशी चर्चा करू या स्पर्धेबद्दल. हनुमान क्रिकेट टीम मानाईनगर आयोजित भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 12,000 रुपयांचं रोख पारितोषिक सन्माननीय देवेंद्र राजेभाऊ शेलार यांच्या माध्यमातून ही बक्षीस या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलेलं पाहायला मिळालं. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय 10,001 रुपयांचं पारितोषिक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय अजय अंकुश देसाई साहेब यांच्याकडून 5,001 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेसाठी पाहायला मिळालं. मालिकावीरसाठी दीपक पाटणकर साहेबांच्या माध्यमातून आकर्षक चषक, त्याचबरोबर संपूर्ण चषक दीपक पाटणकर साहेबांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे चषक पाहायला मिळालेत. त्याचबरोबर मालिकावीर ट्रॉफी अनिल भोमकर साहेबांच्या माध्यमातून मालिकावीर ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेसाठी लागणारे संपूर्ण बॉल्स, चेंडू कामरगावचे सुपुत्र सन्माननीय गणपत साके साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला पाहायला मिळाले. या स्पर्धेसाठी आकर्षक समालोचक ट्रॉफीज आणि समालोचक सौजन्य म्हणून सन्माननीय धीरज देसाई साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेलं पाहायला मिळालं. आज घर बसल्या जे आनंद घेतात या क्रिकेट स्पर्धेचा, यूट्यूब लाईव्ह सौजन्य स्वर्गीय गिरीश देसाई यांच्या स्मरणार्थ सन्माननीय वैभव देसाई साहेबांच्या माध्यमातून, त्याचबरोबर किरण ओमकार राजेश देसाई राजदादा यांच्याकडून यूट्यूब लाईव्ह सौजन्य आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी अमोल शेलार साहेबांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी, उत्कृष्ट फलंदाजासाठी सुनील शेलार साहेबांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी, उत्कृष्ट गोलंदाजासाठी संदेश बाबर साहेबांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी आणि मालिकावीरसाठी अनिल भोमकर कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय अनिल भोमकर साहेबांच्या माध्यमातून एक आकर्षक प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक चषक. या सर्वांचं जय हनुमान क्रिकेट मानाईनगर तर्फे मनापासून आभार आणि मनापासून तुमचंही स्वागत. त्याचबरोबर दिवसभर लागणारं जे पाणी महत्वाचं ते सन्माननीय शैलेंद्रजी शेलार साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाहायला मिळालं. मानाईनगर गावचे माजी सरपंच सन्माननीय शैलेंद्रजी शेलार साहेबांच्या माध्यमातून पाणी सौजन्य आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबर क्रिकेट्स म्हणजे बॅट, बॉल आणि अतिरिक्त जे लागणारं क्रिकेट साहित्य आहे तेच मानाईगावचे पोलीस पाटील सन्माननीय सुनील शेलार साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलेलं पाहायला मिळालं. त्याचबरोबर आज जो आपण गोड आवाज ऐकतोय, अगदी अचूक क्लॅरिटी आवाजाची जी पाहतोय, डीजे सौजन्य सन्माननीय संतोष मरगजे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पुरस्कृत आपल्याला पाहायला मिळालेत. त्याचबरोबर विजेत्या संघांसाठी मेडल सौजन्य सन्माननीय विजय साळुंके साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पुरस्कृत पाहायला मिळाले. चला जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे, जिथे पाठलाग करायचा आहे. 33 धावांचा उत्तर अर्धामध्ये टीम सज्ज आहे. सिद्धनाथ स्पोर्ट्स गिरेवाडी पहिला बॉल पूल करण्याचा प्रयत्न होता, कमी गतीने टाकलेला बॉल इथे मोये होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. अगदी पाहिलं गेलं तर बॉलला रीड करता आलेलं नाहीये. पडल्यानंतर बॉलने काटा बदलला आहे, त्यानंतर डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी पाहिलं गेलं तर दबाव वाढत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फटका चांगला आहे, अगदी बॅकफूट वरती गेलेत, बॉलला पाहिलं आणि बॉल्सला मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर आलाय हा षटकार. विकास दुसऱ्या बॉलवरती सर्वांगीण विकास करत असताना आपण शिवशक्ती वाटोळी संघाचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. नवनाथ अप्रतिम बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. देवांचा नाथ नवनाथ आपल्याला बॅटिंग करतो. पहिला बॉल डॉट आलाय, दुसऱ्या बॉलवरती षटकार द्या आणि क्लास दाखवलं त्या फलंदाजाने. अगदी टेम्परामेंट, टॅलेंट, टेक्निक आणि टायमिंग या सर्वांचा मिलाप या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवले, 6 धावेने धावपला पुढे. तिसरा बॉल पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज, पुन्हा एकदा आकोटप्पाचा बॉल, त्याच्यावरती अगदी पाहिले गेलं तर पंच कळतात इट्स वाईड बॉल. अवंत चर्चा स्वरूपामध्ये आणखीन
एकतर धाबांचा दुष्काळ आणि त्यामध्ये अशा धाबा तुम्ही खर्च करू शकणार नाहीये, संघ अडचणीमध्ये सापडू शकतो. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर पुन्हा एकदा इथे डीच्या क्षेत्रामध्ये जरूर बॉल गेलाय, पंच चेक करतायत. बॉल वाईड आहे, बॉल बाहेर पडलाय की बॉल क्रीज वरती आहे, जरूर चेक करतील आणि त्यानंतर थोडासा वेळ घेतला जातोय. टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजीचा जरूर पंच सुद्धा वापर करू शकतील, कारण ओम साई MTC लाईव्ह टीम क्लॅरिटी आणि क्वालिटी नेहमीच त्यांची पाहायला मिळते. प्रत्येक गोष्टी त्यांच्या माध्यमातून टिपल्या जातात आणि इथे पंचांचा निर्णय काय येतो आपण जरूर पाहूया. थोडासा वेळ घेतलाय. यस, व्हाईट बॉलचा इशारा +1. टोटल 2 धाबा धावफलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धाब्याने धावफलक पुढे. फटका चांगला आहे. या बॉलवरती केले आक्रमण, बॉलने केले आकाश भ्रमण आणि आलाय षटकार. नवनाथ का बॅटिंग करतोय हा खेळाडू, लगेच बॅकफूट वरती जातोय, जागा बनवतो आणि जागा बनवत असताना प्रेझेन्स ऑफ माइंड, हँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं पाहायला मिळालं आणि अगदी काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये बॉलला लांबच लांब पाडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकार या षटकामध्ये पाहायला मिळालेत. 1500 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाले. जिथे पाठलाग करायचा होता 33 धाबांचा, प्रति षटक धाबा बनवायचा होता 11च्या गतीने आणि आता धाबा बनवल्या गेल्यात. पहिला षटक मार्कस्ती असताना 15 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतो. जो यष्टिरक्षण करणारा यष्टिरक्षक अगदी ओपन होता, तो क्षेत्ररक्षक आता अगदी यष्ट्यांच्या जवळ क्लोज करत असताना किपिंग आपल्याला पाहायला मिळतो. 1500 धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा बॅटर सज्ज असेल, कमबॅक करावा लागेल, ते म्हणजे सिद्धनाथ स्पोर्ट्स गिरेवाडी संघाला. पुन्हा एकदा आणखीन एक चांगला स्ट्रोक, या बॉलला हुक केलाय आणि केल्यात 6 धाबा बुक. आलाय दुसरा बॅक टू बॅक षटकार नवनाथच्या बॅट मधून. आज अगदी पहा आनंद पाहायला मिळतो, तो म्हणजे शिवशक्ती वाटोळे संघाच्या डगआउट मध्ये नवनाथच्या बॅटिंग वरती प्रत्येक प्रेक्षक वर्ग आज आनंद दिसतोय. काय बॅटिंग केली आहे, 3 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. 22-21 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. पहिलं षटक महाग ठरलंय, पहिलं षटक खराब ठरलंय, ते म्हणजे सिद्धनाथ स्पोर्ट्स गिरेवाडी संघासाठी. अगदी स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाईल की काय असं चित्र मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलं. 21 अशी धावसंख्या आणि पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर आउटसाइड द लेग स्टंप. पंच कळवतात इट्स व्हाईट बॉल. अभ्यंतरच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव. 22 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. जिंकण्यासाठी अजूनही 11 धाबांची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा इन दी आर्क, आउट ऑफ दी पार्क, इट्स ह्यूज आणि हाय आणि हँडसम. षटकार चौथा, या षटकामधील चौथा षटकार. टोटल धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 28 आणि बॉलचा विचार केला तर 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. शेवटचा बॉल, 28 धावसंख्या झाली. एका षटकामध्ये मॅच समाप्त होईल का हे चित्र मैदानाच्या आतमध्ये. 28 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. जिंकण्यासाठी धाबांची गरज. 5 बॉल बाकी आहेत, 13. आणि अगदी पाहिलं गेलं तर ईट का जवाब पत्थर से, फलंदाज बाद. नवनाथ बॅक टू डगआउट. पहिला धक्का बसला, जास्तीचा फरक पडणार नाही. कम खर्चावर ज्यादा चर्चा. अगदी कमी बॉल मध्ये जास्त दाबा. वैयक्तिक 24 धावसंख्येवरती बॅटिंग केली या खेळाडूने. नवनाथची बॅटिंग आवडली असेल तर प्रेक्षकांनी एकदा जोरदार टाळ्या होत्या. अप्रतिम क्वालिटी बॅटिंग, क्लास दाखवलं या खेळाडूने. अगदी पाहिलं गेलं तर धावसंख्या झालेली आहे 28. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. 1 गडी बाद झाला. सुरुवात ही त्यानेच केली आणि शेवटी त्यालाच करायचा होता. तो पवित्र नवनाथचा पाहायला मिळाला आणि नवनाथ मैदानाच्या बाहेर बाधत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती स्वतः कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल अमोल. दुसऱ्या षटकामध्ये जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 5 धाबांची गरज. भरपूर वेगाने टाकलेला बॉल. यष्टिरक्षक चूक करतात. अवंताच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव. 29 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. 5 बॉल 11 बॉल आणि 5 धाबांची अजूनही गरज. 4 धाबांची गरज. मॅच फिनिश होईल का? घोषांकित क्षेत्र निवडलं गेलंय असं चित्र मैदानाच्या आतमध्ये जरूर उभा आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला जरूर मिळालं आहे. 1च धाव मिळेल. 1 धावने धावफलक पुढे. 30. जिंकण्यासाठी 10 बॉल आणि 3 धावांची गरज.
कमिटीला सुद्धा सहकार्य करण्याचं काम आपल्याला शिवशक्ती वाटोळी संघाच्या माध्यमातून केलं आहे आणि अगदी पाहिलं गेलं तर अजूनही 3 धावांची गरज, लवकरात लवकर मॅच संपवण्याचा मानस आपल्याला शिवशक्ती वाटोळी टीमचा पाहायला मिळतो. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न होता, कमी गतीने टाकलेला बॉल डॉट होत असताना पाहायला मिळेल. अगदी पाहिलं गेलं तर इथे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. 9 बॉल, पुन्हा एकदा 3 धाबांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॅटची कड घेतली, सिंगल धाव. अगदी पाहिलं गेलं तर इथपर्यंत आभास झाला आणि आभासाने पाहिलं गेलं तर अभांताच्या स्वरूपामध्ये गोशंकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. 31 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. अजूनही 2 धाबांची गरज. कोण फिनिश करेल, कोण विजयी चौकार, विजयी षटकार मारेल. पुन्हा एकदा अभांताच्या स्वरूपामध्ये सातत्याने अगदी पाहिलं गेलं तर अभांताच्या स्वरूपामध्ये धाबा खर्च करत असताना सिद्धनाथ स्पोर्ट्स गिरेवाडी संघ पाहायला मला टॉस झालेला आहे येराड वर्सेस मालदान या टीमचा. पुन्हा एकदा वेगाने बॅट फिरवली. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. गोपन जितक्या वेगाने फिरते तितक्या वेगाने बॅट फिरली. 31 धावा झालेल्या आहेत, 32 झालेल्या आहेत आणि विजय धाव. यस, संघ जाऊन पोहोचतोय पुढल्या फेरीमध्ये शिवशक्ती वाठोडे. अभिनंदन आणि सिद्धनाथ स्पोर्ट्स गिरेवाडी. हार्ड लक, बॅड लक, बेस्ट ऑफ द लक फॉर नेक्स्ट टुर्नामेंट. चला, जेवणासाठी कोणाला जेवण करायचं असेल तर प्लीज आपण जेवण करण्यासाठी नक्कीच आपण वडा